नमस्कार प्रेक्षकांनो. पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की श्वेता ही वॉशरूमवरून येते आणि ही फार चिडलेली असते आणि रागातच बोलत असते की काय यार फालतूगिरी आहे, नुसता बालिशपणाचा कहर आहे कहर. तर वल्लरी आणि तेजा तिला विचारतात काय झालं. श्वेता म्हणते दुसरं कोण मिठू, काय बालिशपणाला लावला आहे यार. पुढे ती प्रेरणाला बघत म्हणते की हे ना सगळं तुझ्यामुळे होते, तुझ्यामुळं फुकट इथं आम्हाला बसायला लागते, नाहीतर मी इथं तिचं ऐकून घेतलंच नसतं. तेवढ्यात तिथे रोशन आंटी येते आणि सर्वांना नाश्ता देऊ लागते. रोशन आंटी नाश्ता देता देता जरा घाई गडबडच करत असते. पुढे पेरणा सँडविच खायला लागते तर रोशन आंटी म्हणते की अगं थांब, असं सुका सुका नको खाऊस, त्यावरती मी तुला ना सॉस टाकून देते. असं म्हणत ती सॉस टाकायला लागते. तर चुकून आता हा सॉस श्वेताच्या ड्रेसवरती सांडतो. श्वेता यावरती फार चिडते आणि ती खूपच रागात रोशन आंटीला बोलू लागते. म्हणते की काय हा चष्मा काय गळ्यात अडकवायला दिलाय का, जरा डोळ्यांवरती लावा ना, आणि काय नुसती गडबड लावलेली आहे, नको तिथे उगाच शिक्ती लावतायत, जरा शांत बसा ना. रोशन आंटी म्हणते अगं सॉरी, चुकून झालं, मी काय मुद्दामून नाही सांडवला तो सॉस. श्वेता म्हणते की हो, कोण कशाला मुद्दामून कोणाच्या कपड्यांवरती सॉस सांडवेल, पण आता झाली ना चूक, जरा शांत बसा ना, कशाला उगाच काय काय गडबड करतायत. यावरती वल्लरी श्वेताला शांत करत म्हणते की हो हो श्वेताताई, अहो शांत, अहो काय बोलताय तुम्ही. यावरती श्वेता चिडते आणि अजूनच मोठ्याने म्हणते की हां, आता तुम्ही ना मलाच ऐकवा, माझंच कसं चुकतं ना तेच सांगा, हिला काही सांगू नका, ह्या थेडीचा ना आता मी गळाच दाबेल. असं श्वेता रागातच बोलते. आता यावरती तेजा पटकीने उठते आणि श्वेताला बाजूला करते. तर वल्लरी आणि प्रेरणा ह्या रोशन आंटीला शांत करायचा प्रयत्न करत असतात. रोशन आंटी घाबरतच म्हणते की काय ही श्वेता आहे बाबा, हिला केवढा राग येतो, मला तर हिची भीतीच वाटते, अनप्रिडिक्टेबल मुलगी आहे ही. तर श्वेता अक्षरशः रोशन आंटीवरती धावूनच जाते आणि म्हणते मी काय तुम्हाला भूत दिसते, भूत दिसते का तुम्हाला मी, अनप्रिडिक्टेबल वागते म्हणजे काय. तेजा परत एकदा श्वेताला बाजूला करते. तर रोशन आंटी घाबरून तिथून निघून जाते. तेजा श्वेताला म्हणते की अगं श्वेता, भुकेमुळं ना असं कधी कधी चिडचिड होते, तू ऐक ना, तू ना काहीतरी खाऊन घे बस. असं म्हणत आता ह्या तिघीजणी कसं बसं श्वेताला तिथे बसवतात. पुढे तेजा ही प्रेरणाला म्हणते की बघितलंस ना, हे सगळं ना तुझ्यामुळं होतंय प्रेरणा, तूच आम्हाला जबरदस्तीने तर बसून ठेवलंस ना, पाहतेस ना आमची कशी चिडचिड होते ते. तेवढ्यात आता इकडून हर्षित येतो. प्रेरणा त्याला पाहते आणि हर्षितला इकडे बोलवून घेते. हर्षित पुढे आल्यावरती प्रेरणा त्याला म्हणते की मिठू ना आपल्याला काहीतरी सरप्राईज देणारी. हर्षित म्हणतो की हो, मिठूने मला फोन केला होता, ती पण मला असंच बोलली, तिला काहीतरी सरप्राईज द्यायचंय. पुढे हर्षित हा तेजाशी बोलायला जातो. तो म्हणतो हाय तेजा, क्या हाल है. तेजा मात्र हर्षितशी काहीच बोलत नाही, ती त्याच्याकडे पाहत सुद्धा नाही. हर्षित पुन्हा एकदा तिला म्हणतो की काय झालं तेजा, तुझा चेहरा एवढा उखडलेला काय आहे? तेजा मात्र काहीच बोलत नाही. परत एकदा हर्षित तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतो. तेव्हा तेजा त्याला म्हणते की तू मला थोडी ना भेटायला आलायस, तू मिठूला भेटायला आलास ना, तिनेच तुला बोलवलंय ना, जा जाऊन तिला भेट. असं म्हटल्यावरती हर्षितला ह्या गोष्टीचं आश्चर्य वाटतं. प्रेरणा हर्षितला म्हणते की जाऊ दे, तू बसा ना. असं म्हटल्यावरती आता हर्षित बसतो. तर वल्लरी तेजाला मनवायचा प्रयत्न करत असते की जाऊ दे ना, नका असं राग धरू. तर तेजा मात्र काही कोणाचं ऐकायला तयार नसते, ती अशी फुगूनच बसलेली असते. हर्षित तेजाकडे पाहून म्हणतो गजब बेइज्जती यार. तर दुसरीकडे वल्लरी आणि प्रेरणा ह्या गालातल्या गालात हसत असतात. त्यानंतर आता पार अंधार पडलेला असतो. तरीसुद्धा मिठूचा काही फोन आलेला नसतो. प्रेरणा वैतागतच म्हणते काय हाशी ही मिठू, आता तर ऑलरेडी अंधार पण पडलेला आहे, डास चावायला लागलेत, अजून किती वेळ घेणार आहे ही. तर हर्षित पुन्हा एकदा तेजाशी बोलायचा प्रयत्न करतो. तेजाला म्हणतो की तेजा, ये कुछ ज़्यादा नहीं हो रहा, देख मुझे मिठू ने बुलाया तो मैं क्या उसको मना करता. तेजा मात्र फुगूनच बसलेली असते, ती काहीच बोलत नाही. श्वेता म्हणते आता बाद झालं, हे शेवटचं हा, ह्या मिठूमुळं मी अशी माझ्याच घराच्या बाहेर राहणार नाही. प्रेरणाला ती म्हणते की हे सगळं ना तुझ्यामुळं होतंय, आता बाद झालं हा. वल्लरी म्हणते की थांबा, मी ना मिठूताईंना फोनच करते, तसे त्यांनी अजून लाईट पण लावलेलं नाही आहेत. पुढे वल्लरी ही मिठूला फोन ट्राय करते पण मिठू मात्र फोन उचलतच नाही. श्वेता वैतागते आणि म्हणते की बाद झालं, चला मी जाते. तेजाला ती म्हणते तुला यायचंय का. तेजा म्हणते की हो मी पण येते. तर वल्लरी आणि प्रेरणासुद्धा उठतात आणि म्हणतात की नाही नाही थांबा, आम्ही सुद्धा येतो, तसंही नाहीतरी आमचे पण आता पेशंट संपलेत, आपण सगळेच एकत्र मिळून जाऊया. असं म्हणून आता हे सगळेजण घरी येतात. तर तेजा डोक्याची पार मंडई करून टाकलेली आहे, एवढ्या वेळचं बाहेर बसवलंय, असं बडबड करतच आत येते. प्रेरणा पटकिनी लाईट लावते. तर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. मिठूने खूप छान डेकोरेशन केलेलं असतं. सगळीकडे हर्षित आणि तेजाचे फोटो लावलेले असतात. तेजा हे सगळं पाहते आणि तिला सुखद आश्चर्याचा धक्का बसतो. तर दुसरीकडे हर्षित आणि श्वेता हे सगळेजण सगळे फोटो पाहत असतात. हर्षित तेजाला म्हणतो की तेजा ये क्या है सब. वल्लरी म्हणते की कसं वाटलं, छान वाटलं ना, मिठू ताईने हे सगळं डेकोरेशन केले. तेजा पुढे पाहते की एक ग्रीटिंग कार्ड ठेवलेलं असतं. तिथे पाहत म्हणते की काय हे सगळं.
पुढे एक चिठ्ठी ठेवलेली असते आणि त्यामध्ये लिहिलेलं असतं प्ले द व्हिडिओ आणि त्यावरती तेजाचीच बर्थ डेट हा पासवर्ड असतो. पुढे व्हिडिओ प्ले होतो. या व्हिडिओमध्ये मिठू बोलायला लागते, की "हाय तेजा आणि हर्षित, मला माहिती आहे तुम्हाला सरप्राईज आवडलंच असेल. डेकोरेशन कसं वाटलं?" पुढे ती हर्षितला म्हणते, "हर्षित तू तो कन्फ्यूज हो गया होगा फॉर शुअर. हमारी तेजा है ना, उसका पहली बार किसी पे दिल आया है आणि तो नशीबवान मुलगा तू आहेस. तुला ना माहीत पण नसेल ही गोष्ट. ती तुला खूप खुश ठेवल रे. तिचं तुझ्यावरती खरंच खूप प्रेम आहे." असं म्हणत पुढे ती तेजाबद्दल बऱ्याचशा गोष्टी हर्षितला सांगते. आता हे सगळं ऐकल्यावरती तेजाला भरूनच येतं. ती रडूच लागते. पुढे मिठू म्हणत असते, की "आमची तेजी आहे ना, ही जरा हटके आहे. ती तुला प्रपोज कधीच करणार नाही हे मला चांगलंच माहिती आहे. म्हणूनच तिच्या बिहाफ मी तुला प्रपोज करते. तेजाशी लग्न करशील?" त्यानंतर हा व्हिडिओ इथे स्टॉप होतो. आता हे सगळं ऐकल्यावरती तेजा खूप रडायला लागते. तर श्वेता, प्रेरणा, वल्लरी ह्यासुद्धा रडू लागतात. प्रेरणा तेजाला म्हणते, की "ओ तेजा, आता तुला कळालं का, की बिटूने आपल्याला इतका वेळ का खाली बसायला सांगितलं होतं?" तर श्वेता म्हणते, "काय भारी मुलगी आहे गं ही. खरंच मानलं हिला आता." तर तेजा डोळे पुसतच म्हणते, की "मला मिठूला भेटायचंय. मिठू कुठे आहे?" असं म्हणत ती मिठूला आवाज देऊ लागते आणि म्हणते, की "अगं मिठू तू कुठे आहेस? ये ना लवकर. मला ना तुला घट्ट मिठी मारावीशी वाटते." असं म्हणत ती आतल्या खोलीचा दरवाजा उघडते. तर आता मिठू ही आतमध्ये बेडवरती झोपलेल्या अवस्थेत असते. सगळ्यांना वाटतं, की ही झोपलीच आहे. तेजा म्हणते, "काय अगं तू एवढं मला मोठं सरप्राईज दिलं आणि खुशाल इथे येऊन झोपली आहेस, काय वाटतं का नाही तुला?" असं म्हणत तेजा पुढे येते आणि ती मिठूला हात लावून उठवायचा प्रयत्न करते. तर मिठू ही रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेली असते. तिच्या पोटावरती कुणीतरी वार केलेला असतो. आता हे सगळं पाहिल्यावरती सर्वांना प्रचंड धक्का बसतो. तिच्या मोठ्यानेच ओरडू लागते, की "मिठू!" तर वल्लरी, प्रेरणा ह्या जवळ येतात आणि मिठूला उठवण्याचा प्रयत्न करतात. सगळ्याजणी खूप घाबरलेले असतात आणि मिठूला आवाज देऊन उठवायचा प्रयत्न करत असतात. तर दुसरीकडे दारापाशी श्वेता उभं राहून हे सगळं पाहत असते. ती हे सगळं पाहून प्रचंड घाबरते. तिला आठवतं, की आपण एकदा मिठूला मारण्याची धमकी दिली होती. ती मिठूला म्हटली होती, की "मला जर एक खून माफ असेल ना, तर तो मी तुझा खून करेल." तिने एकदा तिचा गळासुद्धा पकडलेला असतो. हे सगळं तिला आठवतं आणि ती प्रचंड घाबरते. तर इकडे तेजा, वल्लरी, प्रेरणा ह्या मिठूला खूप उठवण्याचा प्रयत्न करत असतात. हर्षित डॉक्टरांना फोन करतो. पुढे मिठूला हॉस्पिटलमध्ये भरती केलं जातं. प्रेरणा ही फारच रडत असते. बाकीच्या सुद्धा फार घाबरलेली असतात. हर्षित ह्या सगळ्यांना शांत करतो आणि बसायला लावतो. आणि आजचा हा भाग इथेच संपतो. प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं मिठूवरती नक्की कोणी हल्ला केला असणार आहे? श्वेताने, समीरने का तेजाने? कारण हे सगळेजण एक-एकदा घरामध्ये येऊन गेलेले होते. तुमचं काय मत आहे ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.